हॅलो, नमस्कार. आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकून तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही की असेही लोक जगात आहेत. साल होतं 2010. महाराष्ट्रातल्या नाशिक आणि सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस विभागात अस्वस्थता पसरली होती. वेगवेगळ्या रस्त्याच्या कडेला तर कधी नद्यांच्या किनाऱ्यावर एकामागोमाग एक मृतदेह सापडू लागले होते. काही मृतदेह एवढे खराब अवस्थेत होते की त्यांची ओळख पटवणंही अशक्य झालं होतं. काहींच्या अंगावर कपडे नव्हते, काहींच्या गळ्यावर गळा दाबल्याच्या खुणा होत्या, काही तर अर्धवट जळालेले होते. पोलिसांना काहीच कळत नव्हतं, कोण मारतंय, का मारतंय आणि इतक्या वेगवेगळ्या राज्यात एकसारखीच घटना का घडते. एका महिन्यानंतरच मध्य प्रदेश, झारखंड आणि आग्रा येथेही अशाच प्रकारचे मृतदेह सापडू लागले. सर्व मृतदेह अनोळखी रस्त्याच्या कडेला किंवा निर्जन भागात फेकलेले. 2010 ते 2018 या 8 वर्षाच्या काळात जवळपास 30 पेक्षा अधिक मृतदेह वेगवेगळ्या राज्यात सापडले. सर्व ठिकाणी एक साम्य होतं, मृतदेह सापडत ते रस्त्याच्या कडेने किंवा नदीच्या किनारी. साल 2018 भोपाळजवळ एका मृतदेहापाशी पोलिसांना एक संशयास्पद व्यक्ती पाहिली, जी मृतदेहाजवळ फेऱ्या मारत होती. तो त्या जागेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याला थांबवलं आणि विचारणा केली. सुरुवातीला त्याच्याकडून उडवाउडीची उत्तरं आली, पण जेव्हा त्याला पोलीस ठाण्यात आणलं गेलं तेव्हा त्याने एक धक्कादायक कबुली दिली, मी ट्रक ड्रायव्हरला मारलंय. त्याची सखोल चौकशी झाली आणि पोलिसांच्या समोर एक भयानक गुन्हेगारीचं टोळीचं जाळं उलगडू लागलं. त्याने सांगितले की ही एक गँग आहे जी ट्रक ड्रायव्हर्स आणि क्लीनर्स यांची हत्या करून ट्रक लुटते. त्या गँगमध्ये 3 ते 4 लोक होते. सर्वांना अटकेत घेतल्यावर त्यांनी सांगितलं, आमचा लीडर आदेश खमारा आहे. आदेश खमाराचा पोलिसांनी शोध घेतला तेव्हा कळलं की तो भोपाळमधला एक टेलर होता, लोकप्रिय, मनमिळावू आणि विनोदी स्वभावाचा. भोपाळमध्ये त्याचे स्वतःचं दुकान होते. दिवसा लोकांचे कपडे शिवायचा, अगदी टिपटॉप फिनिशिंग करायचा. पण रात्री पोलिसांना कल्पनाही नव्हती की तो रात्री काय काय करत होता. पोलीस शोध घेत गेले आणि अखेर सुलतानपूरच्या जंगलात लपलेला आदेश खमारा सापडला. तो पकडल्यावर प्रथम काहीही कबुली करायला तयार नव्हता. पण पोलिसांनी जेव्हा पुरावे दाखवायला सुरुवात केली तेव्हा त्याने कबुली दिली, मी 30 लोकांचा खून केलाय. पोलिसांनी विचारले, कोणाचा, केव्हा आणि कसा. आदेश खमारा म्हणाला, माझ्या लक्षात आहे की मी कोणत्या ट्रक ड्रायव्हरला कधी मारले, त्याला काय खाऊ घातले, तो त्या दिवशी काय घालून आला होता, मी त्याला विष घालून मारले की गळा दाबून, सर्व काही मला आठवतं. एका नॉर्मल माणसाच्या तोंडून ही इतकी शांतपणे माहिती ऐकून पोलीस हादरले. या गँगचं काम साधं होतं. ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर यांना हायवेवर किंवा धाब्यावर गाठायचं. त्यांच्याशी गप्पा मारत ट्रकमध्ये चढायचे. थोड्याच वेळात त्यांना सॉफ्ट ड्रिंक किंवा दारूची ऑफर करायचे, ज्यात आधीच विष घातलेले असे. कधी विष तर कधी सरळ गळा दाबून त्यांना मारलं जात असे. नंतर त्यांचे कपडे काढून मृतदेह निर्जन जागी टाकले जात. नंतर ट्रकला ती गँग घेऊन जात असे आणि ट्रकमधील माल विकून पैसे सर्व गँगमध्ये वाटले जायचे. पण आदेश खमारा म्हणाला, मी पैशासाठी हे करत नव्हतो. पोलिसांनी विचारलं, मग तू हे खून का करत होतास. आदेश खमारा म्हणाला, माझं आयुष्य नियमित होतं, दिवसा काम, रात्री झोप, पण रोज मला एक विचित्र स्वप्न पडायचे. मी लोकांना सूर्याने मारतोय, तलवारीने मारतोय आणि त्यांना फासावर लटकवतोय, आणि मग मी बेचैन होत असे. पोलिसांनी पुन्हा विचारलं, मग ट्रक ड्रायव्हरांनाच का मारायचा. तो म्हणाला, ट्रक ड्रायव्हरचे आयुष्य हे अस्थिर असते. एकदा घरातून निघाले की 3-3 महिने घरी जात नाही. हायवेवर कुठेतरी थांबतात, जे भेटेल ते खातात. त्यांचं आयुष्य हायवेवरच संपतं. म्हणून मला त्यांना या त्रासातून मुक्त करायचे होते आणि त्यांना मोक्ष प्राप्ती करून द्यायची होती. खमाराचे उत्तर ऐकून पोलीस हैराण झाले. आजही आदेश खमारा तुरुंगात आहे. तो शांत आहे, बोलतो कमी,
पण त्याच्या डोक्यात अजूनही अनेक गोष्टी फिरत असतात. गुन्हे, स्वप्न, मृत्यू, मोक्ष. तो खरंच सिरियल किलर होता की एक विकृत? हे आजही एक रहस्य आहे आणि आजही त्याची केस कोर्टात चालू आहे.